रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी दिवस रात्र झटणाऱ्या डॉक्टरांवर जर रुग्णालयात घुसून हल्ला झाला आणि तोही एका लोकप्रतिनिधीकडून झाल्याचा आरोप असेल तर प्रश्न फक्त एका मारहाणीपुरता राहत नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या सुरक्षेचा बनतो। डोंबिवलीत घडलेल्या या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली। डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। इंडियन मेडिकल असोसिएशनने खासगी डॉक्टरांचाही बंदाचा इशारा दिलाय आणि विरोधक सरकारवर तुटून पडलेत। आणि विशेष म्हणजे ज्या पक्षाच्या नगरसेवकावरती आरोप आहेत त्या पक्षाकडूनही कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले। तर नेमकं घडलं काय आणि या प्रकरणात आता राजकीय वळण कसं लागलंय आणि या घटनेतून नेमके कोणते मोठे प्रश्न समोर आलेत हे सगळं आपण आता जाणून घेऊया। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। तर ही घटना कल्याण डोंबिवलीतील महानगरपालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात घडली। सोमवारी रात्री एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तपासणीनंतर डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितलं की नवजात बाळाला NICU म्हणजेच नवजात अतिदक्षता विभागाची गरज लागू शकते। मात्र रुग्णालयातील सर्व NICU बेड आधीच भरलेले होते आणि त्यामुळे डॉक्टरांनी सुरक्षिततेसाठी दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला दिला। पण याच मुद्द्यावरनं वाद सुरू झाला। आरोप असा आहे की त्यानंतर शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयात प्रवेश केला। डॉक्टरांची जोरदार वाद घातला आणि 2 डॉक्टर, महिला डॉक्टर आणि इतर लोकांची धक्काबुक्की व मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय आणि त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या। या घटनेनंतर शास्त्रीनगरसह KDMCच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी, नर्सेसने आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। OPD ठप्प झाल्या, मात्र आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या कारण रुग्णांचे हाल होऊ नयेत याचाही डॉक्टरांनी विचार केला। यानंतर कल्याण आणि डोंबिवली शाखेच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट इशारा दिलाय की दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई नाही झाली तर खासगी डॉक्टरही बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत। या प्रकरणात पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय आणि त्यांना अटक सुद्धा होणार आहे। मारहाण, सरकारी कामात अडथळा आणि इतर संबंधित कामांखाली तपास सुरू आहे। पोलिसांनी घटनेचे CCTV आणि व्हायरल व्हिडिओ तपासासाठी ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती समोर आली। घटना समोर येताच विरोधकांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल सुरू केलाय। विरोधकांचा सवाल आहे, डॉक्टरांची सत्ता सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचं काय? सत्ताधारी पक्षाचे लोक कायद्यापेक्षा मोठे झालेत का? तर दुसरीकडे ही घटना समोर आल्यानंतर स्वतः सत्ताधारी शिवसेनेतूनही नाराजगी व्यक्त करण्यात आली। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध केलाय आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होईल असा शब्द सुद्धा दिलाय। त्यामुळे हा विषय आता केवळ विरोधक विरुद्ध सरकार एवढाच राहिलेला नाही तर सत्ताधारी पक्षालाही बचावात्मक भूमिका घ्यावी लागली। पण इथे एक मोठा प्रश्नही निर्माण होतो। या घटनेमागे एक गंभीर वास्तवही समोर आलंय। जर महापालिकेच्या रुग्णालयात NICUचे बेड उपलब्ध असते, जर आरोग्य व्यवस्थेवर इतका ताण नसता तर हा वाद निर्माण झाला असता का? मात्र दुसरीकडे आरोग्य व्यवस्थेतील कमतरता असली तरी त्यासाठी ऑन ड्युटी डॉक्टरांना मारहाण करण्याचा अधिकार हा कोणालाच मिळत नाही, कारण डॉक्टर धोरण नाही ठरवत, ते उपलब्ध साधनांमध्ये रुग्णांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतात। वर्षानुवर्ष आपण अशा घटना ऐकत आलोय, कधी डॉक्टरांवर हल्ला, कधी नर्सेसना धक्काबुक्की तर कधी रुग्णालयात तोडफोड। प्रत्येक वेळी संताप व्यक्त होतो, निषेध होतो, कारवाईची आश्वासनही दिली जातात, पण काही दिवसांनी पुन्हा तशीच घटना समोर येते। मग नेमकं बदलतंय तरी काय? जर एखाद्या रुग्णाला बेड उपलब्ध नसेल आणि डॉक्टर दुसऱ्या रुग्णालयात जायचा सल्ला देत असतील तर तो त्यांचा वैद्यकीय जबाबदारीचा एक भाग असतो। पण अशा वेळेला उपचारांचा पर्याय शोधण्याऐवजी ओळखीच्या नगरसेवकांना किंवा राजकीय नेत्यांना बोलवून रुग्णालयात गोंधळ घालणं, डॉक्टरांवर दबाव आणणं किंवा मारहाण करणं हे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकतं का? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर प्रत्येक वैद्यकीय निर्णयावरती राजकीय दबाव आणला जाणार असेल तर डॉक्टरांनी उपचार करायचे की स्वतःच्या सुरक्षेची चिंता करायची? डॉक्टरांवर हात उचलून ना बेड वाढणार आहेत ना आरोग्य व्यवस्थेतील समस्या सुटणार आहेत। उलट अशा घटनांमुळे डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि त्याचा फटका शेवटी सामान्य रुग्णांनाच बसतो। त्यामुळे आज महाराष्ट्रात काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेत। सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर सुरक्षित आहेत का? लोकप्रतिनिधींनी जर
कायदा हातात घेतला तर सामान्य नागरिकांनी कुठे पाहायचं? डॉक्टरांवरील हल्ला थांबवण्यासाठी असलेले कायदे ते पुरेसे आहेत का? रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखीन मजबूत करायची वेळ आली का? आणि सर्वात महत्त्वाचं, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार नेमकं काय करणार आहे? कारण डॉक्टरांवरचा प्रत्येक हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसतो, तो संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरचा हल्ला असतो. रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या हातांवरती जर वार होऊ लागले तर त्याचा फटका शेवटी प्रत्येक नागरिकालाच बसणार आहे. आणि आता या प्रकरणात पोलीस तपासमध्ये काय निष्कर्ष निघतायत, सरकार कितपत कठोर कारवाई करणार आहे आणि डॉक्टरांचं आंदोलन कधी मागे घेतलं जाणार आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. डॉक्टरांवरचा हल्ला करणाऱ्यांवरती अधिक कठोर कायदे लागू व्हायला हवेत का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.